Good morning, friends. Today we are going to start the second lesson from the first unit, and that is an encounter of a special kind. एन्काउंटर म्हणजे चकमक. इथे एक घटना घडलेली आहे त्याबद्दल हा लेसन आहे. आणि स्पेशल म्हणजे विशेष. बेसिकली this lesson is a very nice story. It is written by Tapan Mukherjee, a Bengali writer. In this story, the writer had one experienced. A big male langur tried to kill a baby langur, and exactly at that time the writer saved that baby langur. Not only saved, but nursed and make it safe. So at the end we can say, if we have compassion, if we have love for the animal, the same thing we can get from them also. It is mutual compassion. Okay, there is it shows a strange kind of a relation between man and animal. Let's see the first warming up activity, that is chit chat. आता या ॲक्टिव्हिटीजमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, त्या ठिकाणी एक पिक्चर आहे. जस्ट वॉच इट केअरफुली. ते पिक्चर्स तुम्ही व्यवस्थित पाहायचे आणि त्या पिक्चरशी रिलेटेड असणारे क्वेश्चन्स आपल्याला बाजूला दिलेले आहेत. ते चिटचॅटचे क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे. पाहूया फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? काय दिसतं या चित्रामध्ये? येस, ऑफकोर्स, अ स्मॉल गर्ल इज ट्राइंग टू सेव्ह द लाईफ ऑफ पपी. म्हणजे ती मुलगी एका कुत्र्याच्या पिलाला त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू? दॅट गर्ल इज ट्राइंग टू सेव्ह द लाईफ ऑफ दॅट पपी. अँड व्हाय? आय थिंक द पपी इज ड्राउनिंग in the river, and that girl has compassion for that puppy, so she is trying to save that puppy. ती त्याच्याबद्दल तिला प्रेम आहे आणि ते कुत्र्याचं पिलू कुठेतरी पाण्यात नदीत बुडतंय आणि ते बुडण्यापासून ती वाचवण्याचा प्रयत्न करते. थर्ड क्वेश्चन. इफ यू वेअर in the place of that girl, what would you do? जर तुम्ही त्या मुलीच्या जागेवर असता तर तुम्ही काय केलं असतं? नो डाऊट, आय ऑल्सो वुड डू द सेम थिंग. मी पण तीच गोष्ट केली असती. तीच गोष्ट म्हणजे आय ऑल्सो ट्राय टू सेव्ह दॅट गर्ल. कारण हे आपलं कर्तव्य आहे की अशा वेळेस एखादा प्राणी पक्षी जर अडचणीत असेल तर त्याची मदत आपण केली पाहिजे. कारण ते एक पर्यावरणाचा एक अविभाज्य घटक आहे, इंटिग्रल पार्ट ऑफ आवर एन्व्हायरमेंट. सो इट इज आवर ड्युटी टू सेव्ह. ते आपलं कर्तव्य आहे, ते आपण करायला पाहिजे. लास्ट क्वेश्चन. डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन? काय वाटतंय तुम्हाला की ती मुलगी सक्सेसफुल होईल का? बरं, हा प्रश्न का विचारला आहे तर त्या चित्रामध्ये तुम्हाला पाहता येईल की त्या मुलीच्या गळ्यापर्यंत नेक डीप वॉटर लेवल इज देअर. ती पाण्याची पातळी, मग ती सक्सेसफुल होईल का? येस, ऑफकोर्स. आफ्टर वॉचिंग दॅट गर्ल आय कॅन से शी इज व्हेरी कॉन्फिडंट अँड डेफिनेटली शी विल बिकम सक्सेसफुल to save that puppy.
नक्कीच तिच्याकडं पाहिल्यानंतर असं वाटतं की ती या कामामध्ये सक्सेसफुल होईल. लेट्स सी द सेकंड ॲक्टिव्हिटी. काय याच्यामध्ये? मॅच द ॲप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस. In this activity, 4 images are given there. Their description also given there. We have to match it. 4 चित्र आहेत, त्याचं वर्णन तिथं दिलं आहे. आता ते नेमकं चित्र कोणतं आहे, या ओळीसाठी कुठलं चित्र आहे किंवा ते डिस्क्रिप्शन कुठल्या चित्राचं आहे, तर आपण हे पाहूया. द फर्स्ट वन इज आवर लक्झुरियस बंगलोज. आता या चित्रामध्ये कुठे आहे लक्झुरियस बंगलोज? येस, ऑफकोर्स द पिक्चर सी इज अबाउट लक्झुरियस बंगलोज. सेकंड वन कुठला आहे? माय फेवरेट पास टाईम. माय फेवरेट पास टाईम कुठला आहे? हां, इकडे ए, द पिक्चर ए. फेवरेट पास टाईम मीन्स रीडिंग बुक्स. तर सेकंड एक माय फेवरेट पास टाईमचं पिक्चर कुठलं आहे? ए पिक्चर. लेट्स सी द थर्ड वन. व्हॉट अ कमोशन. कमोशन म्हणजे खूप गोंधळ. कुठलं आहे गोंधळ? कुठे दिसतो आहे? हां, इकडे खूप मोठा आवाज दिसतो आहे. पिक्चर डी. सो द व्हॉट अ कमोशन इज अबाउट द पिक्चर डी. अँड लास्ट वन, एन्ग्रॉस्ड इन माय बुक. द पिक्चर बी. कारण तिथे चित्रात दिसतं आहे आपल्याला की तो पुस्तकामध्ये एन्ग्रॉस्ड म्हणजे मग्न असणे. तर ते बी पिक्चरमध्ये दिसतं आहे की एक जण खूप मग्न होऊन एक पुस्तक वाचतो आहे. सो दिस इज ऑल अबाउट द सेकंड ॲक्टिव्हिटी. लेट्स सी द लेसन. फर्स्ट 2 पॅरेग्राफ्स. बिफोर दॅट वी हॅव टू रीड द क्वेश्चन्स. कारण प्रश्न अगोदर माहिती असतील तर हा लेसन्स किंवा हे पॅरेग्राफ वाचत असताना त्याच्यातलं कुठलं आन्सर आपल्याला अपेक्षित आहे त्या उत्तरामध्ये, तर ते उत्तर वाचत असताना आपलं ऑलरेडी कॉन्सन्ट्रेशन तिथे मोठ्या प्रमाणात होतं. म्हणून पॅरेग्राफ सोडवताना पण हीच मेथड आपल्याला यूज करायची. यू हॅव टू रीड द क्वेश्चन्स ॲट फर्स्ट अँड देन गो टू रीड द पॅरेग्राफ. इज इट? लेट्स सी. What was the profession of the writer's father? रायटरच्या वडिलांचा व्यवसाय काय आहे? Describe the campus where the writer's family lived. त्या प्लेसचं, त्या कॅम्पसचं वर्णन करायचं आहे ज्या कॅम्पसमध्ये या रायटरची फॅमिली राहते. चला तर पाहूया फर्स्ट 2 पॅरेग्राफ्स ऑफ दिस लेसन. An encounter of a special kind. विशेष प्रकारचा असा चकमक किंवा एखादी घटना. काय आहे ती? My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. It means the writer's father was a medical professional. Medical professional means working in medical field. वैद्यकीय सेवेमध्ये काम करणारे व्यावसायिक. अँड वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगॉल. सो यू कॅन से दिस स्टोरी इज फ्रॉम द वेस्ट बेंगॉल. रानीगंज इथली ही स्टोरी आहे आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये त्या लेखकाचे वडील काम करत आहेत ॲज ए मेडिकल प्रोफेशनल. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. या कंपनीत काम करणारे सर्व अधिकारी, ऑफिसर्स, वेअर हाऊस्ड म्हणजे राहतात. इन इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःचे. प्रत्येक अधिकाऱ्याचा एक सेपरेट बंगला आहे आणि ते एकाच कॅम्पसमध्ये सर्वजण एकत्र आपल्या आपल्या स्वतःच्या बंगल्यामध्ये राहत आहेत. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. कॅम्पस परिसर, जसं आपल्या शाळेचा कॅम्पस असतो की नाही, कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये जेवढा भाग असतो त्याला आपण कॅम्पस म्हणतो. तसंच हे जिथे राहतात तो एरिया, त्या एरियाला संपूर्ण कॅम्पस. या कॅम्पसमधला सगळ्यात कोपऱ्याचं घर. आवर हाऊस वॉज इन ए कॉर्नर ऑफ द कॅम्पस. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजेसेंट टू द बाउंड्री. आणि तिथे जी कंपाऊंड वॉल होती, बाउंड्री होती, त्याला जवळच चिटकून ऑफिसर्स क्लब आहे, जे सर्व अधिकाऱ्यांसाठीचा क्लब.
त्या ठिकाणी चिटकून आहे. ॲडजेसंट म्हणजे एकदम बाजूलाच, लागूनच असणारा. वॉल ऑफ द गार्डन, तिथे बाग आहे, बागेची जी वॉल आहे त्या वॉलच्या जवळ, त्या भिंतीच्या जवळ चिटकूनच हा ऑफिसर्स क्लब आहे. द कंपाऊंड वॉज लक्झुरियस, हे जे कंपाऊंड आहे ते लक्झुरियस आहे, भव्य आहे, खूप मोठं आहे. विथ ग्रीन ग्रास, सगळीकडे कलरफुल फ्लावर्स, सगळीकडे असे रंगीत फ्लावर्स आहे. अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, आणि तिथे काय, होस्ट ऑफ मीन्स खूप मोठ्या संख्येत, म्हणजे झाडांचा समूह, त्याला होस्ट ऑफ असं म्हटलं जातं. जसं बर्ड्सचं असेल तर हर्ड ऑफ बर्ड्स असं आपण म्हणतो, तसं अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, झाडं आहेत खूप मोठ्या प्रमाणात, पण कशी आहेत, टॉल अँड मॅजेस्टिक, खूप उंच आहेत, खूप मोठी मोठी झाडं आहेत. The seasonal vegetables in the kitchen garden of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. आता हे जे गार्डन आहे खूप छान आहे, सगळीकडे हिरवंगार आहे, मोठमोठी झाडं आहेत. द सीजनल व्हेजिटेबल्स, प्रत्येक सीझनमध्ये येणारे व्हेजिटेबल्स तिथे आहेत. किचन गार्डन म्हणजे काय, घराच्या अवतीभोवती थोडंसं गार्डन केलेलं असतं, थोडा भाजीपाला लावलेला असतो, त्याला आपण किचन गार्डन म्हणतो, कारण ते बहुतांशी किचनच्या पाण्यावर किंवा याच्यावर असतं, म्हणून त्याला किचन गार्डन असं म्हटलं जातं. ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिशियंट ट्रीज, आता हे सगळं परिसराचं वर्णन केलेलं आहे, या कॅम्पसचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला एक प्रश्न तिथे होता, डिस्क्राईब द कॅम्पस. मग आपण हे सर्व आत्तापर्यंत जे पाहिले ते आपण या प्रश्नाच्या उत्तरात लिहू शकतो. त्या कॅम्पसचं पूर्णपणे जे वर्णन आहे, मग ते कुठून सुरू होतं आहे पहा. द कंपाऊंड वॉज लक्झुरियस अँड ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स, द होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन, मॅग्निफिशियंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पीसीज ऑफ बर्ड्स. कारण ते तितकं अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे काय होतं आहे, तिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्क्विरल्स म्हणजे खारुताई ज्याला म्हणतो आपण, आणि बर्ड्स वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी, कारण ती झाडं मोठी आहेत, सगळं हिरवंगार वातावरण आहे, म्हणून या झाडावर बसण्यासाठी, झाडावर खेळण्यासाठी वेगवेगळे पक्षी आणि वेगवेगळे प्राणी मोठ्या प्रमाणात तिथे अट्रॅक्ट होतात, येतात. अ ग्रुप ऑफ लंगूस हॅड इवन मेड देअर डेन इन ॲन अश्वत्था ट्री नियर बाय. एवढंच नाही, फक्त पक्षी आणि छोटे प्राणीच नाही, तर ग्रुप ऑफ लंगूर्स म्हणजे माकडाची एक प्रजाती आहे, की हे ग्रुप ऑफ लंगूर्स पण खूप मोठ्या प्रमाणात तिथे असणाऱ्या मोठमोठ्या झाडांवर येऊन बसतात. त्यापैकी म्हणजे अश्वत्था नावाचं जे झाड आहे, की जे खूप मोठ्या प्रमाणात आकाराचं असतं, त्या झाडाच्या वर खूप जागा असल्यामुळे, ते आकाराने खूप मोठं असल्यामुळे त्या झाडावर अनेक ते ग्रुप ऑफ लंगूर्स मोठ्या प्रमाणात येऊन तिथे इकडे तिकडे पळत असतात. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. ॲट द एंड ऑफ दिस पॅरेग्राफ द रायटर सेड all these things, all the birds, all the small animals, magnificent trees, green grass, lush green surrounding, you can say, and the group of langurs, all these are become a part and parcel of our existence. Part and parcel म्हणजे आमच्या आयुष्याचा ते एक अविभाज्य घटक, जो वेगळा करता येऊ शकत नाही, म्हणजे नेहमीसाठीचा आमच्या आयुष्याचा, डेली लाईफचा, दररोजचा आमच्या आयुष्याचा ते एक भाग झालेले होते. दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट पॅरेग्राफ. आणि या फर्स्ट पॅरेग्राफवर आपल्याला 2 प्रश्न विचारले होते. त्यातला फर्स्ट क्वेश्चन असा आहे, व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. तर याचं उत्तर काय येईल, रायटर्स फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल इन अ प्रायव्हेट कंपनी. आणि दुसरा प्रश्न होता जो 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो, डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ड. म्हणजे वर्णन करा जिथे रायटरची फॅमिली राहत होती. मग आपल्याला ते लिहिता येईल, कुठे राहत होते ते. देअर हाऊस वॉज इन द कॉर्नर ऑफ द कॅम्पस, आणि त्याच्यानंतर मग तो सर्व वर्णन आपल्याला करता येईल.
द कंपाऊंड वॉज लक्झुरियस अँड ग्रीन ग्रास यापासून ते मॅग्निफिशियंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पीसीज ऑफ बर्ड्स इथपर्यंत आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल. लेट्स सी द नेक्स्ट शॉर्ट पॅरेग्राफ. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me. काय झालं, एक छोटासा इन्सिडेंट झाला, एक घटना घडली शनिवारी दुपारी आणि त्या घटनेचा परिणाम माझ्यावर खूप मोठा, प्रोफाऊंड म्हणजे खूप डीप परिणाम ज्याचा झाला. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज, आणि या घटनेने माझी डोळे उघडले. डोळे उघडणे म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीनंतर काहीतरी त्याच्यातनं बोध घेणे, याला आपण अनफोल्डेड माय आईज, अ होल न्यू डायमेन्शन. मग काय झालेलं इथं, ते एक नवीन विचार माझ्यासमोर या घटनेमुळे माझ्या विचारात बदल झालेला आहे. एक वेगळा दृष्टिकोन माझ्यामध्ये निर्माण झालेला आहे. न्यू डायमेन्शन्स मीन्स दृष्टिकोन, माझा त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला त्या घटनेमुळे. टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन, देवाने जे बनवलेलं आहे या सर्व सृष्टीबद्दल, प्राण्यांबद्दल माझा जो दृष्टिकोन होता तो एकदम बदलला या घटनेमुळे. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन्स, कारण ते त्यावेळेस सुट्ट्या होत्या, पूजा व्हॅकेशन्स. बंगाल राज्यामध्ये जी दुर्गा पूजा आहे हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जसं आपल्याकडे 10 दिवसाचा गणपती असतो तसं पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्यावेळेस त्यांना सुट्ट्या असतात, म्हणून ते पूजा व्हॅकेशन्स अशी फ्रेज वापरली. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एन्ग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रेन इन द फेस्टिव्ह सीझन. आणि इतर मुलाप्रमाणेच हे जे फेस्टिव्ह वॅकेशन्स होते सणाच्या निमित्त मिळाले, तर त्याने काय केलेलं आहे, जस्ट लाईक ऑदरची चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी, यामुळे मला एक संधी मिळालेली आहे फॉर मी टू बिकम एन्ग्रॉस्ड. एन्ग्रॉस्ड म्हणजे मग्न होणे, त्याच्यात स्वतःला गुंतून घेणे. एन्ग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स, कारण सुट्टी असल्यामुळं मग मी काय करत होतो की खूप वेगवेगळ्या प्रकारचे मॅगझिन्स, जसे आपल्याकडे दिवाळी सणाच्या सुट्ट्या असतात, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे दिवाळी अंक प्रकाशित होतात, मग ते वाचनाची एक संधी आपल्याला मिळते सुट्ट्या असल्यामुळे. तसंच इथे पण त्या दुर्गा पूजा व्हॅकेशन्स होते आणि लेखकाला एक चांगली संधी मिळाली होती पुस्तकं वाचण्याची आणि तो तसं करत होता. एन्ग्रॉस्ड होता इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. मॅगझिन्सही वाचत होता, स्टोरी बुक्सही वाचत होता. पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रेन, आणि हे पुस्तक किंवा मॅगझिन्स कोणासाठी होते, स्टोरी बुक्स स्पेशली फॉर चिल्ड्रेन इन द फेस्टिव्ह सीझन, या सणांच्या दिवसामध्ये खास करून लहान मुलांसाठी पब्लिश झालेले, प्रकाशित झालेले स्टोरी बुक्स आणि मॅगझिन हे वाचण्यामध्ये आपला लेखक गुंग होता.